नाशिकच्या विधान परिषद जागेसाठी महायुतीतून शिंदेच्या शिवसेनेला जागा सुटल्यानं उत्साहाचं वातावरण असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आलेल्या या अर्जापूर्वी नरेंद्र दराडे यांनी शक्ती प्रदर्शन केलं। या शक्ती प्रदर्शनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धनुष्यबाण चिन्ह असलेली मफलर देण्यात आली होती। उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ला केराची टोपली दाखवली आहे। चहाचे रिकामे ग्लास, पाण्याच्या बाटल्या, झाडांचा पालापाचोळा असलेल्या ठिकाणी ही मफलर फेकून देण्यात आली होती। आज महायुति के विधान परिषद के उम्मीदवार के नरेंद्र जी दराड़े इनका फॉर्म दाखिल किया है और नासिक जोन से महायुति के उम्मीदवार नरेंद्र जी दराड़े रहेंगे। अभी 2 दिन पहले गिरीश गिरी जी ने भी नामांकन पत्र दाखिल किया गया है, वो बोले कि मैं अधिकृत में हूँ, उसके ऊपर क्या कहेंगे? ये भी फॉर्म महायुति का जिनको मिलेगा वही अधिकृत होता है, तो ये भी फॉर्म नरेंद्र जी दराड़े को मिला है, वो अधिकृत उम्मीदवार महायुति के रहेंगे। लेकिन सर एनसीपी की तरफ से भी आज ही कुछ देर पहले ही फॉर्म भरा गया है, इसको कैसे देखेंगे आप? अभी माघारी के लिए 4 तारीख है, महायुति करके हम सब लड़ने वाले हैं, जो होगा आगे आगे देख लो। त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच पक्षनिष्ठा असते का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे। मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी वाटप केलेल्या धनुष्यबाणाच्या मफलर थेट कचऱ्यातच फेकून देण्यात आल्या होत्या। उमेश आवणकर, दिशा न्यूज, नाशिक।